महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरपासून पुसल्या जातील अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख यांनी संयमित पण तितकाच खणखणीत शब्दात प्रत्युत्तर दिले आहे। लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावं मनावर कोरलेली असतात, लिहिलेलं पुसता येतं, कोरलेला नाही असे रितेश देशमुख यांनी म्हटले आहे। रितेशने मंगळवारी सकाळी सोशल मीडियावरून या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला। लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण शहरात आले होते। यावेळी त्यांनी सभा घेत भाषण केलं। उपस्थितांना संबोधित करताना दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर वक्तव्य केलं। यामुळे लातूर मधील वातावरण तापण्याची शक्यता आहे। काँग्रेसमधून सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे, तसेच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे। भाषण करताना रवींद्र चव्हाण म्हणाले, लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय। हा उत्साह पाहून लक्षात येते की लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही। त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे। तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला।